आजकाल सगळे हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेले आहेत. बऱ्याच जणांना चहाने त्रास होतो तर चहा सोडून द्यावा वाटतो, पण तो सुटत नाही. व्यसन होऊन गेलेला असतो. तर चहाच्या ऐवजी एखादं फळ आपण खाऊ शकतो किंवा छान असं मक्याचं गरमागरम कणीस आपण जाळावरती भाजून खाऊ शकतो. तर चला, आज आपल्याकडे आहेत चहाच्या टायमिंगला 2 कणस. त्यांना चांगलं आपण सोलून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी केसं आहेत ते देखील व्यवस्थित काढून घ्यायची. कणीस अशा पद्धतीने अर्ध्या मिनटाच्या आत आपण सोलू शकतो. या केसांचं पूर्ण ज्या काही सालींचा लेयर त्याच्यावरती असतो तो एक साथ काढून घ्यायचा आणि बुडखाच्या साईडला आल्यानंतर पूर्ण सगळा बंच असा पकडून पेरगाळून घ्यायचा, म्हणजे गोल फिरवून घ्यायचा. पटकन निघून जातो. तर आपलं मस्त छान असं रसरशीत हे ताजं कणीस आहे. आणि जेव्हा कणीस असं भाजून खायचं असतं मस्त जाळावरती, हे या पद्धतीने असं पेरगाळून घ्यायचं गोल फिरवून, म्हणजे पटकन निघून येतं. एक साथ एक साल असं काढत बसायची गरज नाही. तर ज्यावेळेस आपण कणसं छान अशी भाजून खाणार असतो त्यावेळेस ती मस्त ताजी रसरशीत असतील तर मजा येते खायला. तर छान अशी कणसं आपली भाजण्यासाठी तयार आहेत. तर कणीस भाजायचं तर जर ज्यांना सवय नसेल, चटका बसतो हाताला, किंवा थोडी मोठी मुलं असतील, बिगनर्स, ते भाजणार असतील तर त्यांच्यासाठी घरामध्ये टोकदार सुरी असेल ती टोकदार सुरीचा वापर ते करू शकतात. ठोक घालू शकतात त्याच्यामध्ये. कणीस थोडं कोवळं असेल तर झटपट त्याच्यामध्ये जातो, किंवा मग असा चिमटा असेल त्याचा देखील वापर तुम्ही करू शकता. आता मी काही न घालता देखील तुम्हाला भाजून दाखवते. कणीस मोठं असतं तर अर्धं कणीस असतं तर गॅसवर ठेवायचं आणि दोन्ही साईडला 2 कणसं तुम्ही एकाच वेळेस भाजून घेऊ शकता. कणीस हा प्रकार असा आहे, ज्यावेळेसच आपल्याला खायचं आहे गरमागरम त्याच वेळेस ते भाजून घ्यायचं मस्त, आणि गरमागरम खायला मजा येते. तर कणसाची अर्धी बाजू आपण भाजून घेऊयात आणि गॅस खूपही मोठा करायचा नाही. कमी जास्त गॅसमध्ये मध्ये करत राहायचा, म्हणजे कणीस मस्त आतमध्येपर्यंत त्याचा प्रत्येक दाणा छान असा भाजला जातो. अर्धी बाजू भाजून घेतली की मग अर्धी बाजू अशा पद्धतीने भाजून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही कणसाला पकडू शकता. अर्धं कणीस गॅसवरती ठेवून अर्धं कणीस आपल्या हातामध्ये राहतं, जे की थंड असतं. आणि नंतर मग पुढची बाजूसाठी तुम्ही वाटलं तर एखादा कपडा लावू शकता, जर चटका बसेल तर, हाताला बसत असेल. नाहीतर मग गॅस बारीक करायचा आणि मस्त असं मंद आचेवर छान भाजून घ्यायचं. किंवा मग चिमटा असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. पण चिमट्याचं काय होतं, जर चिमटा पॅक नसेल तर कणीस हेवी जड असल्यामुळे मग ते खाली पडतं. बेस्ट वे आहे की जर चटका बसत असेल तर असा कपडा तुम्ही स्वच्छ यूज करू शकता. मस्त असं गरमागरम कणीस. ॲक्च्युली जे विस्तवावरती कणीस भाजलं जातं चुलीमध्ये, त्याच्यासाठी तर तार हवीच, आणि ते खाण्यात एक वेगळीच मजा असते. अर्थातच चुलीवरचं कुठलाही पदार्थ खाण्यात वेगळीच टेस्ट लागते. तरी देखील आपण घरामध्ये देखील गॅसवरती अशा पद्धतीने भाजू शकतो, किंवा मग विस्तव आणून तो असा पुठ्ठ्याने छान असा फुलून पावसाळ्यामध्ये आपण रस्त्यावरती किंवा कुठे फिरायला गेल्यानंतर खातो, तसाच फील येण्यासाठी तुम्ही गॅस कमी जास्त करून मस्त मंद आचेवरती थोडं टेम्परेचर वाढवून असा आतमध्येपर्यंत कणसाचा प्रत्येक दाणा चांगला भाजला गेला पाहिजे, अशा पद्धतीने देखील भाजून घेऊ शकता. आणि जे कणीस गरम आहे, आता तुम्हाला दिसत असेल, ते थंड होतं लगेच थोड्या वेळातच. जर चटकाच बसत असेल खूपच तर मग बेस्टपैकी तुम्ही थोडासा कपडा पकडू शकता कपड्याने, किंवा हातामध्ये ग्लोव्ज घालून देखील तुम्ही ते भाजून घेऊ शकता. आणि दोन्ही बाजूला छान अशी मस्त आपली कणसं तयार होत आहेत. गरमागरम कणीस तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. म्हणजे चहाबरोबर नाही, ज्यांना चहा प्यायचा नाही किंवा पावसाळ्यात आणि थंडीमध्ये तर कणीस खाण्याची मजा येते जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये. तर चला, दोन्ही कणसं आपली मस्त भाजून झालेली आहेत. अशी खाल्ली तर एकदम बेस्ट आहेत, पण याला मस्त चटपटीत बनवण्यासाठी आपण त्याच्यावरती लिंबू पिळणार आहोत. तर 2 लिंब कापून घेतलेली आहेत. आता या लिंबाचा रस आपण पहिल्यांदा त्याच्यावरती पिळून घेणार आहोत. तर याला मस्त चटपटीत बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे मीठ आणि थोडंसं स्पायसी
लागण्यासाठी आपण थोडीशी मिरची पावडर त्या मिठामध्ये घालूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही ते चाट मसाला वापरू शकता, वेगवेगळे मसाले वापरू शकता. तुम्ही फक्त थोडंसं मीठ आणि मिरपूड स्प्रिंकल करू शकता. आणि अर्थातच आंबटपणासाठी लिंबू हे हवंच. नसेलच तर तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता, चाट मसाला वापरू शकता. फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आपण इथे हे मिक्स करून घेऊया. थोडीशी मिरची पावडर मी घातलेली आहे. तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर थोडी जास्त घालू शकता. इथे तुम्ही भाजलेले जिऱ्याची पूड घालू शकता. आता हे जे कणीस आहे त्याला पहिल्यांदा आपण मस्त लिंबू मी पिळून घेते आहे. लिंबाच्या पुढे जो रस आहे तो सगळा कणसावरती छान असा पिळून घेऊयात. कणीस एकदम मस्त गरमागरम असा आहे. लिंबाचा रस चांगला पिळून घेतल्यानंतर ती जी लिंबाची फोड आहे त्यानेच आपल्याला हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो असा मस्त लावून घ्यायचा आहे आणि मस्त गरमागरम हे कणीस एन्जॉय करायचं आहे. मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे, कारण आपण हे लिंबूच्या फोडीला लावणार आहोत. तर त्यावेळेस इथे तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पूड, भाजलेल्या बडीशेपची पूड देखील वापरू शकता. एक वेगळा फ्लेवर येण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चीज देखील स्प्रिंकल करू शकता. मस्त त्याच्यावरती किसून घेऊ शकता, ते देखील लगेच मेल्ट होऊ शकतं. किंवा मग त्याचे दाणे काढून देखील तुम्ही मस्त वेगवेगळे स्नॅक्स बनवू शकता. चला मस्त गरमागरम एन्जॉय करायचं. गरमागरम खाण्याची मजाच एक वेगळी असते. मस्त एक बाईट असा छान असा स्वाद देतो. तर चला, छान असं मस्त झकास असं कणीस तयार झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.